हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला हे डमरू कसं बनवायचं ते दाखवणार आहे. किचन म्हणून वापरू शकतात. कार हँगिंगसाठी सुद्धा खूप छान दिसेल. हे खूप सोपी पद्धत आहे बनवण्याची. स्टेप बाय स्टेप मी इथे सांगणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. खूप सोपी पद्धत आहे आणि साहित्य आपल्याला खूप कमी लागणार आहे. मी पुढे सांगणारच आहे. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. या तुमच्या आवडीनुसार रंग इथे कोणतेही घेऊ शकतात. इथे माझ्याकडे ही बारीक लोकर आहे, त्याच्यामुळे मी ही डबल धागा घेणार आहे. क्रीम कलरचा धागा आहे हा आणि 10 नंबरची सुई घेतलेली आहे. सुरुवातीला आपल्याला इथे मॅजिक रिंग तयार करून घ्यायची आहे. एक चेन तयार करायची आणि या रिंगमध्ये आपल्याला मुकेखांब तयार करून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 चेन मी इथे 8 मुकेखांब तयार करून घेतले आणि हा लूप असा ओढून घेतला आणि पहिला जो मुकाखांब आहे तिथे इथे आपल्याला स्लिप स्टिचने जोडून घ्यायचा आहे. हा झाला आपला पहिला राऊंड पूर्ण. त्यानंतर एक चेन तयार करायची आणि जिथे आपण स्लिप स्टिच केलं तिथेच बराच वेळेला सिंगल धागा येतो. एक आणि तिथेच आणखी एक खांब, 2. इथे सुद्धा एकच धागा आला. पहिल्या राऊंडला आपल्याकडे 16 मुकेखांब आहेत, तर दुसऱ्या राऊंडला आपण प्रत्येक मुक्याखांबावर 2-2 असे मुकेखांब करून घेणार आहोत. तर इथे आपल्याला 16 मुकेखांब तयार करून घ्यायचे आहेत प्रत्येक मुक्याखांबावर. तर मी इथे हे 16 मुकेखांब तयार करून घेते, एकाच ठिकाणी 2-2. इथे मी हा दुसरा राऊंड पूर्ण करून घेतला. 16 मुकेखांब तयार केले आणि सुरुवातीचा जो पहिला मुकाखांब आहे तिथे स्लिप स्टिचने जोडून घेतलं. हा झाला आपला दुसरा राऊंड पूर्ण. त्यानंतर एक चेन तयार करायची आणि तिथेच एक मुकाखांब तयार करून घ्यायचा आहे. पुढच्या चेनवर एकत्र आपल्याला 1 आणि 2 असे मुकेखांब करायचे आहेत. त्यानंतर पुन्हा सिंगल एक मुकाखांब तिसऱ्या चेनवर, चौथ्या चेनवर एकत्र 2, म्हणजे एका ठिकाणी एक सिंगल मुकाखांब करायचा आणि पुढच्या चेनवर एकत्र 2 असे मुकेखांब करून घ्यायचे आहेत. तर इथे मी हा राऊंडसुद्धा पूर्ण करून घेते. इथे आपल्याकडे एकूण 24 मुकेखांब तयार होतील. इथे मी हे 22 करून घेतले मुकेखांब आणि शेवटी आपण इथे एकत्र 2 करून घेणार आहोत. एकूण 24 मुकेखांब तयार झाले आणि पहिला जो मुकाखांब आहे तिथे आपण हे स्लिप स्टिचने जोडून घेणार आहोत. हा झाला आपला तिसरा राऊंड पूर्ण. आता आपण चौथा राऊंड पूर्ण करून घेऊयात. सुरुवातीला एक चेन तयार करायची आहे आणि तिथेच एक मुकाखांब करायचा. एक चेन, एक मुकाखांब पहिल्या चेनवर, दुसऱ्या चेनवर एक मुकाखांब आणि तिसऱ्या चेनवर एकत्र 2 मुकेखांब. पहिल्या राऊंडला 8, दुसऱ्या राऊंडला प्रत्येक चेनवर 2-2 मुकेखांब, तिसऱ्या राऊंडला एका ठिकाणी 1 मुकाखांब आणि दुसऱ्या ठिकाणी एकत्र 2 मुकेखांब. तर आता इथे काय करायचं आपल्याला, चौथ्या राऊंडला सिंगल 1-2 ठिकाणी सिंगल असे मुकेखांब करायचे आणि तिसऱ्या ठिकाणी एकत्र 2 करून घ्यायचे आहेत. पुन्हा एक सिंगल आणि एकत्र 2, तिसऱ्या ठिकाणी एकत्र 2 असे मुकेखांब करून घ्यायचे आहेत. जर तुम्ही सुरुवातीला एकत्र 2 मुकेखांब केले तर त्यानंतर 2 मुकेखांब असे सिंगल करून घ्यायचे आहेत.
तर इथे आपण हा राऊंडसुद्धा मी इथे पूर्ण करून घेते. 2 ठिकाणी सिंगल खांब, मुके खांब आणि तिसऱ्या ठिकाणी एकत्र 2 मुके खांब. तर इथे आपले 32 मुके खांब तयार होतील. इथे मी 30 मुके खांब करून घेतले आणि शेवटी एकत्र 2 असे हे मुके खांब करून घेतले, म्हणजे एकूण आपले 32 मुके. इथे हे एकूण 32 खांब तयार झालेले आहेत. आणि पहिली जी चेन आहे तिथे आपल्याला स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर एक चेन तयार करायची आणि लोकर कट करून घ्यायचे आहे. त्यानंतर आता मी इथे सुद्धा ही चॉकलेटी रंगाची लोकर घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार रंग इथे कोणताही घेऊ शकतात. तर इथे सुद्धा ही बारीक लोकर आहे माझ्याकडे, 3 प्लायची आहे. तर इथे मी दुहेरी घेत आहे. 2 धागे सोबत जोडून घेतले. जसं आपण हे क्रीम कलरची लोकर घेतली होती तशीच आपण ही सुद्धा घेतलेली आहे जोडून. आपण इथे पहिल्या चेनमध्ये न करता आपण दुसऱ्या चेनमध्ये करू. शेवटी सांगते मी. तर एकच लूप घ्यायचा. इथे जो व्हीचा आकार दिसतो एक आपल्या बाजूने दिसतो आणि हा इथे एक दिसतो. हा एक लूप आहे आणि इथे एक लूप आहे. तर हा जो लूप आहे या बाजूचा, असं जर पाहिलं तर उजव्या बाजूचा, म्हणजे बॅक लूपमध्ये आपल्याला काम करायचं आहे. इथे हे पूर्ण डमरू आपण मुक्या खांबांनी बनवून घेत आहोत. तर इथे हे स्लिप नॉट जोडून घ्यायचे आहे एकाच धाग्यामध्ये. दोन्ही धागे आपल्याला सोबतच घ्यायचे आहेत. एक चेन तयार करायची आणि तिथेच एक मुका खांब करून घ्यायचा आहे. 1 2. प्रत्येक चेनवर किंवा ह्या खांबांवर आपल्याला मुक्या खांबांवर एक एक मुका खांब असा करून घ्यायचा आहे. एका लूपमधूनच आपल्याला हे मुके खांब तयार करून घ्यायचे आहे. तर आपल्याला इथे या चौथ्या राऊंडला आपल्याकडे 1 2 3 4 चौथ्या राऊंडला आपल्याकडे हे 32 मुके खांब होते. तर इथे हा राऊंड पूर्ण 32 मुक्या खांबाने तयार करून घ्यायचा आहे. इथे मी 30 मुके खांब करून घेतले. इथे हा आपला 31 आणि सुरुवातीला आपण पहिला जो मुका खांब आहे तो सोडून दिला होता. जेव्हा आपण स्लिप स्टिच करतो तिथे थोडासा एक गॅप दिसतो, इथे एक्स्ट्रा चेन दिसल्यासारखी दिसते, म्हणून आपण तिथे सुरुवातीला न करता आपण शेवटी पहिल्या मुक्या खांबावर करून घेणार आहोत. तर इथे हा गॅप असा दिसतो आणि 32 मुके खांब आपण तयार करून घेतले आणि दोन्ही चेन घेऊन इथे स्लिप स्टिच करून घ्यायचा आहे. त्यानंतर एक चेन तयार करायची. हा आपला 5वा राऊंड आहे. 6व्या राऊंडसाठी आपण प्रत्येक मुक्या खांबावर एक एक असा मुका खांब करून घेणार आहोत. तर इथे सुद्धा मी हा राऊंड पूर्ण करून घेते. 32 मुके खांब. इथे मी हा राऊंड पूर्ण करून घेतला. 32 मुके खांब तयार केले आणि पहिल्या मुक्या खांबावर स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे एक चेन तयार करायची आणि पहिल्या मुका खांब आहे तिथेच आपल्याला जिथे एक चेन तयार केली तिथेच आपल्याला एक मुका खांब करून घ्यायचा आहे. इथे आपल्याला आता कमी करत जायचं आहे. तर इथे काय करायचं, पहिला मुका खांब केल्यानंतर हे लूप असेच ठेवायचे सुईवर आणि पुन्हा तिसऱ्या चेनमध्ये सुई टाकून मागच्या बाजूने लूप असा ओढून घ्यायचा. म्हणजे इथे आपल्याला 2चा 1 करायचा आहे, कमी करायचा इथे आपल्याला. इथे आपण सुरुवातीला 2 मुके खांब करणार आहोत. एक पहिला मुका खांब आणि त्यानंतर दुसरा मुका खांब. जसं आपण इथे सुरुवातीला 8 मुके खांब केले होते, त्यानंतर 16 केले, एका ठिकाणी 1 आणि दुसऱ्या ठिकाणी 2. त्यानंतर पुन्हा इथे सिंगल 2-2 मुके खांब केले होते आणि एकाच ठिकाणी तिसऱ्या चेनवर एकत्र 2. तर आता आपण इथे काय करणार, 2 ठिकाणी सिंगल खांब करायचे आहेत आणि त्यानंतर 2चा 1 करायचा आहे. म्हणजे एक खांब आपल्याला इथे कमी करून घ्यायचा आहे. निमुळता असा इथे भाग बनवायचा आहे आपल्याला खालच्या बाजूने. तर इथे 1 पुढच्या चेनवर 1
2 मुके खांब आणि पुन्हा इथे आपल्याला 2चा 1 करायचा आहे. 2चा 1 करताना तिन्ही लूप एकत्र, म्हणजे 1 मुका खांब इथे कमी होतो. त्यानंतर पुन्हा 1 मुका खांब, पुढच्या चेनवर 1 मुका खांब, 2 मुके खांब सिंगल सिंगल असे, आणि तिसऱ्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने एकत्र 2चा 1. तर अशा पद्धतीने मी हा राऊंड इथे पूर्ण करून घेते, म्हणजे एकूण आपले इथे 24 मुके खांब तयार होतील. इथपर्यंत हे मी करून घेतले आणि शेवटी आपल्याला 2चा 1 करायचा आहे. हे झाले आपले 24 मुके खांब. हा चॉकलेटी रंगाचा आपला तिसरा राऊंड सुरू आहे. सुरुवातीला 32 आणि त्यानंतर पुन्हा आपण 32च मुके खांब केले. त्यानंतर इथे 2 सिंगल खांब केले आणि तिसऱ्या ठिकाणी 2चा 1. तर इथे आपले एकूण 24 मुके खांब तयार झाले. त्यानंतर एक चेन तयार करायची आणि इथे आपल्याला कमी नाही करायचं, आता एकही कमी नाही करायचा. तर 24 मुके खांब आहेत. तर हा चौथा राऊंड म्हणजे चॉकलेटी रंगाचा चौथा राऊंड आपल्याला प्रत्येक ठिकाणी एक एक मुका खांब करून घ्यायचा आहे. तर मी अशा पद्धतीने हा राऊंड पूर्ण करून घेते. इथे मी हे प्रत्येक चेनवर एक एक मुके खांब करून घेतले. एकूण आपले हे 24 मुके खांब तयार झालेले आहेत. त्यानंतर एक चेन तयार करायची आणि तिथेच एक मुका खांब करून घ्यायचा. आता आपल्याला इथे पुन्हा कमी करायचं आहे या राऊंडला. तर इथे काय करायचं, 2चा 1 करायचा आहे आपल्याला, तिन्ही लूप एकत्र. जसं आपण इथे वाढवलं होतं तिसऱ्या राऊंडला, आपण इथे 2 मुके खांब, एक सिंगल मुका खांब, 2 खांब, 1 खांब असं केलं होतं. तर तशाच पद्धतीने आपल्याला इथे आता 1 मुका खांब, 2चा 1 करायचा, म्हणजे इथे कमी करायचा आहे. इथे आपण वाढवले होतं तर इथे 2चा 1 करत करत हा राऊंड इथे पूर्ण करून घ्यायचा आहे. तर इथे मी हे 1 मुका खांब आणि 2चा 1 असा हा राऊंड इथे पूर्ण करून घेते. इथे मी हे 15 मुके खांब करून घेतले आणि शेवटी 2चा 1 करायचा आहे, म्हणजे आपल्याकडे इथे 16 मुके खांब तयार झालेले आहेत. आणि पहिल्या चेनवर इथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. तर इथे पुन्हा आपल्याला एक चेन तयार करायची आणि प्रत्येक चेनवर एक एक मुका खांब, म्हणजे आपल्याकडे इथे 16 मुके खांब आहेत. तर 16 मुक्या खांबांवर इथे एक एक असा मुका खांब करून घ्यायचा आहे. इथे आपल्याला कमी करायचं नाही किंवा वाढवायचाही नाही आहे. तर इथे मी हा राऊंड पूर्ण करून घेते. 16 मुके खांब. इथे मी हे 16 मुके खांब तयार करून घेतले आणि पहिल्या चेनवर आपल्याला इथे स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर एक चेन तयार करायची आणि इथे सुद्धा आपल्याला कमी करायचं आहे. एक मुका खांब करायचा आणि 2चा 1 करून घ्यायचा आहे, म्हणजे हे 2 मुके खांब झाले. त्यानंतर एक मुका खांब करायचा, हा तिसरा, परत 2चा 1 करायचा. जसं या आधीच्या राऊंडला आपण केलं होतं तशाच पद्धतीने हा राऊंडसुद्धा करायचा. एक मुका खांब आणि 2चा 1. इथे मी हा राऊंड पूर्ण करून घेतला आणि इथे आपल्याकडे एकूण 11 मुके खांब आहेत. आणि आता आपला हा शेवटचा राऊंड आहे. प्रत्येक चेनवर एक एक मुका खांब करून घ्यायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि हा शेवटचा 11. इथे आपण हे 11 मुके खांब करून घेतले आणि पहिला जो मुका खांब आहे तिथे स्लिप स्टिचने जोडून घेतलं. इथे आपला हा डमरूचा एक भाग तयार झालेला आहे. अशा पद्धतीने इथे मी असे 2 भाग तयार करून घेतले अगोदर सारख्याच आकाराचा, जसं मी इथे दाखवलेला आहे तशाच पद्धतीने मी हा सुद्धा बनवून घेतलेला आहे. याच्यात आपण स्टफिंग भरणार आहोत. तर स्टफिंग भरताना इथे मी हे फायबर वापरणार आहे. तुमच्याकडे जर फायबर नसेल तर तुम्ही साधा कापूस भरला तरीही चालेल. कापूस नसेल तर एखादा कोरे असतात ब्लाऊजचे वगैरे,
कट केलेले कपडे उरलेले म्हणजे, तर ते कट करून आत टाकले तरीही चालेल. असे छोटे छोटे किंवा लोकरीचे बऱ्याच वेळेस उरतात छोटे छोटे तुकडे, ते जरी टाकले तरीही चालणार आहे. तर मी यात असा हे फायबर भरून घेते, याचं स्टफिंग भरून घेते. इथे मी हे दोन्हीमध्ये हे फायबर भरून घेतलेलं आहे. आणि ही लोकर आपण स्लिप स्टिच केलं होतं, शेवटी 11 मुके खांब केले होते आणि स्लिप स्टिचने आपण हे आता दोन्ही जोडून घेणार आहोत. हे जर असं अवघड वाटत असेल तर तुम्ही सुईने शिवून जरी घेतलं तरीही चालेल. इथे स्लिप स्टिच किंवा मुका खांब कसा करायचा ते दाखवते. तर दोन्ही बाजूला आपल्याकडे 11-11 मुके खांब आहेत. तर या बाजूची सुई या बाजूचा एक मुका खांब घ्यायचा आणि हा जो लूप आहे तो यातून फक्त असा बाहेर काढून घ्यायचा. त्यानंतर पुन्हा 2 नंबरचा जो या इथे मुका खांब आहे तो आणि या बाजूचा मुका खांब 2 नंबरचा. हे थोडं असं अवघड जातं बनवताना, लक्षात येईल. ते मुका खांब केला तरीही चालेल. इथे एकच लूप आला. व्हिडिओ थोडा मोठा होईल असा, तर मी इथे बनवून घेते. फक्त या बाजू सुई टाकून दुसऱ्या बाजूने दुसऱ्या मुक्या खांबावर अशा पद्धतीने टाकायचं आणि हा लूप मागच्या बाजूने ओढून घ्यायचा आणि इथे एक स्लिप स्टिच करून घ्यायचं. पुन्हा एक दाखवते. या बाजूचा एक लूप, 3 नंबरचा लूप आणि इथे सुद्धा एक लूप, आपलं 3 नंबरचा जो मुका खांब आहे तो, आणि हा लूप असा घ्यायचा आणि इथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं. तर हे 3 दाखवले मी, बाकीचे मी करून घेते. इथे मी हे मुके खांब करून घेतले, शेवटी जोडून घेतलं मी आणि थोडीशी लोकर बाकी होती तर मी ती कट करून घेतली. इथे आपण हे जे स्लिप स्टिच करून घेतलं हे पूर्ण झालं. आणि आपल्याला आता इथे जर डमरूला दोऱ्या असतात बाजूनी, त्याला स्पेशली काही नाव असेल तर मला कमेंट करून सांगा. कोणत्याही एका बाजूला इथे आपण असं हे अगोदर आतून कुठून तरी सोडून घेणार आहोत एका ठिकाणी अशा पद्धतीने. आणि इथे काय करायचं आपल्याला, हे असं कोणत्याही एका ठिकाणी असं सरळ न घेता आपण थोडंसं क्रॉसमध्ये घ्यायचं आहे. सरळ जर बघितलं तर इथे येईल. तर इथून काय करायचं, 1 2 3 4 5 6 आपण मुके खांब सोडून इथे हे अशा पद्धतीने सुई काढून घेणार आहोत. म्हणजे क्रॉसमध्ये इथे आपल्याला शिवून घ्यायचं आहे. हे असं, माझ्याकडे ही थोडीशी जाड नोकवाली सुई आहे तर त्यात मी हे लोकर हे थोडंसं लूजच ठेवायचे धागे आपल्याला हे अशा पद्धतीने. आणि पुन्हा इथे आपल्याला क्रॉस घ्यायचं, इथून असं क्रॉसमध्ये घ्यायचं आहे आणि पुन्हा या बाजूला इथून 1 2 3 4 5 6 आणि 7व्याच्या मध्ये जो गॅप आहे तिथून आपण ही सुई अशी काढून घेणार आहोत. हे धागे क्रॉस घेत चालायचं आपल्याला इथे असं. पुन्हा या बाजूने 6 1 2 3 4 5 6 थोडासा हे लूप असा थोडासा लूज करायचा, कारण आपल्याला मध्यभागी इथे गाठ मारून घ्यायची आहे. पुन्हा इथे आपल्याला या बाजूने 6 मोजून घ्यायचे, 2 4 6 आणि 6 आणि 7व्याच्या मध्ये जो गॅप आहे तिथून आपण हे धागा काढून घेणार आहोत. इथे सुद्धा हे लूज करायचं आहे. पुन्हा या बाजूने 6 करत असं आपल्याला हे सुई काढून घ्यायची आहे. थोडंसं इथे सुद्धा आपल्याला हा धागा असा लूज ठेवायचा आहे. त्यानंतर पुन्हा या बाजूने 6 2 4 6
प्रत्येक वेळेला आपण 6-6, कारण आपली इथे 32 शेवटी आपण जो क्रीम कलरचा जो राऊंड केला होता तो आपल्याकडे 32 खांबांचा आहे, त्याच्यामुळे आपण हे 6-6 मुके खांब घेत आहोत. पुन्हा 6, 2, 4, 6 अशा पद्धतीने पुन्हा या बाजूने 2, 4, 6 आणि शेवटी अशा पद्धतीने इथे घेऊन इथे घेणार आहोत. ते थोडंसं बाकी आहे सुरुवातीला जे आपण क्रॉस घेतलं होतं तिथे, आणि इथे अशा पद्धतीने गाठ मारून घ्यायची आहे आणि धागा कट करून घ्यायचा आहे. तर मी एवढं गाठ बांधून घेते आणि लोकर कट करून घेते. हे असं दिसेल. इथे मी या 110 जो आपण डबल धागा घेतला होता त्याच्या मी या 110 चेन तयार करून घेतलेल्या आहेत. हे मी कार हँगिंगसाठी करत आहे, त्यामुळे मी इथे 110 चेन केल्या. तुम्ही जर किचनसाठी बनवत असाल तर थोड्या कमी चेन घेतल्या तरीही चालेल. तर इथे काय करायचं आहे, इथे आपण आता किती मोठं कारसाठी लागणार आहे हँग करायला, एक अर्ध्यापेक्षा जास्त, तर इथे असं ठेवायचं आहे आणि इथून मागच्या बाजूने घ्यायचा आहे हा धागा, उरलेला धागा, आणि या दोन्हींच्या मध्ये काढून इथे असा अशी इथे खाली इथे मी तर हे एवढा धागा बस होतो मिररला हँग करण्यासाठी कारच्या. तर इथे काय करते मी थोडंसं शिवून घेते, इथे सुई दोऱ्याने चॉकलेटी धाग्यानेच इथे शिवून घेते आणि खाली इथे मी घुंगरू लावणार आहे. तुमच्याकडे घुंगरू नसतील तर मणी लावले तरीही सुंदर दिसेल. तर मी इथे लावते आणि पूर्ण झाल्यानंतर दाखवते.